आज आपण बघणार आहोत विदर्भात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हमखास घरोघरी केला जाणारा एक आवडीचा प्रकार, तो म्हणजे कचोरीचा प्रकार। तर ही कचोरी करायला पण अगदी सोपी आहे, खायला पण तेवढीच अप्रतिम वाटते आणि एकदम खुसखुशीत पण होतात। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। सध्या आपण माझ्या चॅनल वरती हिवाळा स्पेशल रेसिपी बघत आहोत। तर यापूर्वी पण आपण शेगाव कचोरीची रेसिपी केलेली होती आणि आज आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये विदर्भात घरोघरी केल्या जाणारी ओल्या तुरीच्या दाण्यांच्या कचोरीची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी मी एकदम अचूक प्रमाणात दाखवणार आहे आणि ही एकदम सोपी पण आहे आणि खायला पण छान लागतात। पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला सर्वात आधी कचोरी करण्यासाठी मैदा घ्यायचा आहे। तर मी इथे मोठ्या वाटीने 2 वाटीभर मैदा घेतलेला आहे, साधारणपणे पाव किलो सारखा मैदा आहे आणि तो मग आपल्याला चाळणीने छान चाळून घ्यायचा आहे। तर इथे आपला मैदा छान चाळून झालेला आहे। आता मैद्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, नंतर टाकायचा आहे थोडासा ओवा, तो आधी हातावरती कुस्करून घ्यायचा आणि नंतर टाकायचा आहे। नंतर आपल्याला साध्या तेलाचं मोहन टाकायचं आहे। तर पोहे खायच्या चमच्याने मी इथे 3 ते 4 चमचे मोहन टाकलेलं आहे। मोहनचं प्रमाण थोडं जास्त झालं तरी चालतं, पण कमी व्हायला नको, कारण जर कमी झालं तर आपल्या कचोऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होत नाही। तर इथे मोहन टाकून झाल्यानंतर पीठ छान आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मोहन छान पिठाला लागेल आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। पीठ जेवढं आपण कडक मळू तेवढं आपल्या कचोऱ्या छान खुसखुशीत होतात। आता इथे आपलं पीठ छान कडक भिजवून झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता झाकण झाकून हे आपल्याला अर्धा तास असंच मुरत ठेवायचं आहे। तर पीठ मुरेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत 10 ते 15 लसूण पाकळ्या, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, थोडेसे आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर। मग टाकायचं आहे हे आपल्याला अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे। आता हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये छान जाडसर वाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की हे वाटण छान आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता त्यामध्येच आपल्याला वाटीभर सोलून घेतलेले तुरीचे दाणे टाकायचे आहे। मी इथे तुरीचे दाणे पाव किलो घेतले होते आणि मोठ्या वाटीभर त्याचे दाणे निघालेले आहेत। आता हे दाणे सुद्धा आपल्याला मिक्सर मध्ये छान जाडसर वाटून घ्यायचे आहे। बघा, हे आपण दाणे जाडसर वाटून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे 1-2 दाणे पण अख्खे दिसत आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि सारणाची तयारी करायची आहे। तर सर्वात आधी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन मध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये फोडणीला हिंग, नंतर जे आपण हिरवी मिरचीचं वाटण वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे। ते आपल्याला मध्यम गॅसवरती छान अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। मग टाकायचं आहे हिरवे दाणे मिक्सर मधून बारीक करून घेतले होते ते टाकायचे आहे। ते पण आपल्याला 1 ते 2 मिनिट मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत। नंतर आता यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत। तर सर्वात आधी आपल्याला टाकायचा आहे थोडासा गरम मसाला। गरम मसाला जर तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, चव छान येते। नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आमचूर पावडर। आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे, त्याच्याने कचोरीला चव छान येते। नंतर टाकायचं आहे हळद आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि मग आपल्याला बाइंडिंग साठी टाकायचं आहे अर्धी ते पाऊण वाटी बेसन। आणि आता हे बेसन टाकून झाल्यानंतर मध्यम गॅसवरती बेसन आणि हे सगळं सारण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे सारण आहे ते थोडंसं छान मोकळं होत येईल। आता 5 ते 10 मिनिट आपण मंद गॅसवरती भाजून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की हे जे सारण आहे ते थोडंसं असं छान कोरडं होत आहे। खूप जर कोरडं होऊ दिलं तर हे सारण गार झाल्यानंतर परत ते खूप भुसभुशीत होतं, म्हणून असं थोडंसं
ओलसर ठेवायचं आहे आणि त्यात आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता इथे हे सारण मी गार करून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला मळून घेतलेला मैदा पण बघायचा आहे. तर अर्ध्या तासाने इथे बघू की मैदा पण छान असा मुरलेला आहे आणि मस्त असं मऊ झालेलं आहे. हे पण आपल्याला 1 ते 2 मिनिट छान परत मळून घ्यायचं आहे. आणि आता एखादी लाकडी बेस घेऊन आपल्याला हे छान असं हाताने मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ज्या आकाराच्या कचोऱ्या हव्या आहेत त्या आकाराच्या याच्या आधी लाट्या बनवून घ्यायच्या आणि नंतर मग आता याचे आपण गोळे बनवून घेऊ. तर इथे आपले 1/2 किलो मैद्याचे 12 गोळे झालेले आहे. मी छोट्या आकाराच्या कचोऱ्या करते आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये कचोरी करायची आहे तुम्ही त्या आकाराचे गोळे बनवू शकता. आता एक एक गोळा घेऊन आपल्याला असा हा हलकासा आधी लाटायचा आहे आणि हलकासा लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं सारण घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी किंवा मोदकचं सारण भरतो अगदी त्याचप्रमाणे या लाटीमध्ये आपल्याला हे सारण भरून असं छान असं हाताने आणि बोटाने असं गोल गोल फिरवून आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि मग आता हा गोळा आपला तयार झालेला आहे आणि हातानेच आपल्याला हा थोडासा असा चपटा करायचा आहे. जर खूप जाड असेल तर थोडंसं हलकंसं एखादी लाटणं आपण याच्यावरती फिरवून घेऊ शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या कचोऱ्या पण भरून घ्यायच्या आहेत. मी इथे अगदी मध्यम आकाराच्या कचोऱ्या करते आहे. अशा प्रकारे 1/2 किलो दाणे आणि 1/2 किलो मैदा घेऊन इथे 12 ते 13 कचोऱ्या तयार झालेल्या आहे. आता आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मंद गॅसवरतीच या कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तळताना आधी त्या कचोरीवरती झाऱ्यानेच तेल टाकत जायचं आहे. छान सोनेरी रंग आला की परत पलटवून परत याच पद्धतीने आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. आणि डार्क सोनेरी रंग आला की आपल्याला या कचोऱ्या काढून घ्यायच्या आहे. कचोरीला काय सुरेख रंग आलेला आहे मस्त असा. या आता आपण काढून घेऊ. आता कचोरी म्हटलं की त्यासोबत आपल्याला लागते हिरवी मिरची. तर मी इथे मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्या अशा मध्ये काप करून त्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहे आणि तळून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणामध्ये ओल्या तुरीच्या दाण्यांच्या कचोऱ्या केलेल्या आहे. या कचोऱ्या एकदम झटपट होतात, खुसखुशीत होतात आणि खायला पण खूप छान लागतात. तुम्ही जर ओल्या तुरीच्या दाण्यांच्या कचोऱ्या कधी केल्या नसेल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.